दवंडी देऊन गेला आणि झोपूनच आहे तर कमाल झाली. म्हातारे कोतारे उठून आगून मुतून आले आणि बसले बी आणि अजून सात्रीतच आहे तर काही उठतात पण असे कसे माय आहे तर काका काकू रात्र दिसून राहिली आणि कोण बाई एवढ्या सकाळी सकाळी कोण उठून राहिला सकाळी माय सारखी बरोबर झोप लागली होती वर आणलं मार बोलला लावून गेला पहिले सगळ्यात कोण आले एवढ्या नवरा झोपून राहिले आणि मोठी कोणती दिवस निघता झोप लागली तर काय लावून राहिली हो पटर पटर पायच्या पायरी अहो काय लावून राहिली ती कोण होईल कोण नाही का काकू काकू काका काका करती पोरगी होईना माझ्या नाईने भावाची ती माहित नाही का तुला? म्हणजे नाही नाही कोणाची पोरगी व्हायचं पण कोण कोण झोप लागली होती ना म्हणजे मी साली काय म्हणतो ते पोरगी आली काय लेन सांगून काय राहिले तूच विचार बाबा ए राणी काय म्हणत होती सांग बरं काकू लय आनंदाची बातमी आहे. बापरे त्या आनंदाचं नाव नको घेऊ बाई त्यानं तर सारा सत्यानाच लावून टाकला माझ्या घरी माझ्या नवऱ्याने त्यानं तर सारा शौक लावला सारा भिकारी बनवून टाकला आनंदाने नको काढू हो आनंदा मालय किती दोस्त आहे हा त्याचं नाव इथं काढून राहिली आनंदाचं तो गुहा रामो तिकडे काय करू आनंदा म्हणजे आनंदच आहे आपला तो हे मला नाही सांगायचं बरं त्याचा मडा जाऊ दे मला काही घेणं देणं नाही ते आनंदाचं काय नाही ना पण मी म्हणतो त्या आनंदाचं काही घेणं देणं नाही आणि ते पोरगी काय म्हणून राहिली ते तरी मग ते विचारत आलं की आनंदात सांगलं मला पहिलेच तर राग येते त्या आनंदात काकू मी तेच तर म्हणू लागली मला बोलूच देत नाही दोघांची चालू आहे टपर बाई आता आम्हाला कल्पना केल्याशिवाय काय आमचं पोट भरत नाही त्या माहिती काय तर सांग ना आता पुढं काकू पायची दवंडी झाली हो आणि ते म्हणत होते की तुमच्या पोराचं नाव सरकारी शाळेत टाका आणि सरकारी शाळेत टाकलं की तुमचा सत्कार होईल. आमचा सत्तर बापा म्हणजे काय लय आमचा सत्कार म्हणजे बापा आम्ही रोज मजुरी करणारे माणसं पायटी उठलं की पाल आपलं चाललं कामाले शांतांनी दोघही बी आणि आमचा काय का सत्कार बापा गरीब माणसाचा आणि एक सांगू हा? सरकारी शाळेत टाकलं तर सत्कार तर होईलच होईल आणि नाही टाकलं तर तुमचं राशन पाणी बंद होईल. म्हणजे ग्रामपंचायत वाल्यांना राशन पाणी बंद करायचं ठेवलं का मी काय म्हणतो आपला सत्कार झाला तर काही लस तीरणार करावं तेच म्हणतो ना राशनची गोष्ट काढते काय भेटते माय एवढं ते राशन 5 किलो गहू ते सारे खराब घोराळ टाकायचे आणि 5 किलो तांदूळ ते फेकून द्यायचे. काय मजा नाही त्या राशनाची बापा हा आणि ते काय बाबा सत्कार करून मी काय कामाचा आहे आमचा मी काय म्हणतो बरं काकू बाळ्या कुठे गेला बाळ्या अहो ते सकाळीच परसाकडे गेला परसाकडे गेला अजून आलाच नाही बाई तो काही एवढ्या लवकर येत नाही तो नाही का आज ना मासोळ्या घेऊन येते नाही म्हणजे तू नाही का दबावच नाही टाकत माझ्या पोरावर सांगा बाई गेला कुठं नदीवर का तिकडेच राहायचे तुमच्यासाठी मासोळ्या आणते चांगलं गुट्टू गुट्टू दारू प्यायचा मस्त बघताले पाहिजे दारू वरून मासोळ्या एवढ्या लोकांना सांगू नको माझ्या अपमान करून राहिली का अहो मला या साऱ्या बायाने माहित आहे ना तुमची दारूची गोष्ट कथा सारी आणि काय नाही तुला माहित आहे परसाकडे गेलं का कशासाठी मासोळ्या आणते मस्त बरोबर आहे बरोबर आहे का बापा लयच कार्टून आहे आपलं मी काय म्हणतो काय म्हणता जरा त्यांच्या आवाज पोराले आवाज देऊ माझ्या झाकण नाही भिजलं झाकण लयच भिजलं पोरं. बापा मग त्या बाजू दारू घेते बोलतो त्या रागामध्ये बाळ्या सगळ्यांना द्या आवाज ए बाळ्या अरे बाळ्या कुठं गेला रे परसा करून आला का नाही रे बापा अरे वा आपलं कार्टून मासा आलं तो साठी बाळू मासा आलं मा बाबा कधी
म्हणजे मायासाठी किंवा मायासाठी नाही मात्र कधी कधी खाते एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस आपण खातो कधी मात्र हो, बरोबर आहे बरोबर आहे. मी म्हणतो आता तू रोज रोज मात्र धरायला जात अरे ती पोरगी म्हणून राहिली काय तुझे कामच कोणतं आहे तुले तू मा घरी काय लिहिलो बायच्या पार भांडण लावायला आमच्या घरात मी आनंदाची बातमी सांगायला आलती. आनंदाची बातमी व्हायला पाहिजे भांडण लावते बाबा हे भांडण नाही हे बघ, तुझ्या मागं लागू नका तुमचं दोघांचं वय सारखंच आहे तुम्ही 6-7 वर्षाची लोक ह्या पण ते काहीतरी चांगली गोष्ट सांगायला आली असं ना आमचं नाही, तुझी काळातली बातमी बाई आहे तशी ते आणि म्हणे सांग रे सारा लोकांनी तर मी येऊन राहिले तुला काय थंडी लागून राहिली तो बाय पाहिलं तर त्याला बायको बायको बरोबर. हो, का हो? बघून राहिली. मा तू काय म्हणत मले उन्हाळा लागला बाबू पोरा डोक्याला बांधत आहे उन्हाळा लागला ऊन लागल तू काय बोट पडशील आय भाऊ लई दिलदार सोडलं दाजीला वायावर ए 1500 रुपये महिना गेला 1500 रुपये महिना गेला लाडक्या या बहिणीला ओ लाडक्या या बहिणीला हाय भाऊ लई दिलदार सोल दाजीला वाऱ्यावर हाय भाऊ लई दिलदार सोल दाजीला वाऱ्यावर हाय भाऊ लई दिलदार सोल दाजीला वाऱ्यावर दाजीने वाऱ्यावर सोडलं आणि मी काय म्हणतो आता आपल्याला नाही का या जिल्हा परिषदच्या शाळेत विषय करा लागल आणि आपल्याला लेकरं ह्या जिल्हा परिषदच्या शाळेतच टाका लागल हो चाला ना आता हा. आपलं नाव टाकाले हो हो हो